सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी सध्या भैरोबा नाला या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी येण्याचं खरं कारण म्हटलं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. गंगानगर, ढमाळवाडी, पापडी वस्ती, पुरसुंगी, बेकराई नगर, देवाची उरुळी गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडलेला आहे आणि पिण्याच्या पाण्याला सुरळीत करण्यासाठी अवघे 22 ते 23 दिवस लागले जातील. काही जण म्हणतात की 15 ते 20 दिवस लागले जातील. परंतु या ठिकाणी वास्तविकता याची काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण भैरोबा नाला या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय जे MGP ची मेन पाणी पुरवठ्याची मोठी लाईन आहे, ते लाईन या ठिकाणी लिकेज झालेली आहे आणि MGP च्या माध्यमातून, सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी MGP च्या लिकेज झालेली लाईन आहे त्याचं काम या ठिकाणी सुरळीत करण्यासाठी काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी आणि या ठिकाणी कर्मचारी जे आहेत एकत्रित येऊन या ठिकाणी थांबून काम करत आहे. हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आपण इकडल्या बाजूला जर पाहिलं तर इकडल्या बाजूला MGP चे अधिकारी आहेत, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत, त्यानंतर कॉर्पोरेशनचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मॅडम आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा गंगानगर परिसराचे जे सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र झटणारी व्यक्तिमत्व जर म्हटलं तर खरं सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी सकाळपासून थांबून अधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधत आहे, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहे की या संपूर्ण परिसरामध्ये जे या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित केलं जाते हे कधी पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि ह्याचं काम कधीपर्यंत लवकरात लवकर पूर्ण होईल याचा पाठपुरावा ते सकाळपासून थांबून या ठिकाणी ते करत आहे. आपल्यासोबत काही MGP चे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. त्यानंतर कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत की हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल. MGP चे अधिकारी देवकर साहेब आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं या सगळ्या घटनेविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत. गंगानगर, ढमाळवाडी, पापडी वस्ती, पुरसुंगी, देवाची उरुळी या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या 4 दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे. त्याचं कारण काय आहे हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. MGP चे मेन पाईपलाईन भैरोबा नाला या परिसरामधून जाते, ते लिकेज झालेली आहे आणि त्याचं दुरुस्तीकरणाचं काम या ठिकाणी चालू आहे. परंतु हे दुरुस्तीकरणाचं काम कधीपर्यंत होईल आणि त्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत कधीपर्यंत होऊ शकतंय, काय सांगाल तुम्ही? आता सद्यस्थितीत दुरुस्तीचं काम चालू केलेलं आहे. कॉन्क्रीट मध्ये लिकेज झालेलं आहे, कॉन्क्रीट तोडण्याचं काम चालू आहे. तर कॉन्क्रीट पूर्ण तुटल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आतमध्ये कशातून लिकेज आहे. तर ते एकदा ट्रेस झालं की मग आपल्याला सांगता येईल. तरी आत्ता प्राथमिक अंदाजानुसार तर सोमवारपर्यंत आपलं पाणी सुरळीत होईल असं मला वाटतंय. तरी पण आज रात्रीपर्यंत आम्ही उशिरापर्यंत काम करणार आहे आणि अपडेट्स घेत राहू. तर माझ्या आत्ताच्या प्राथमिक अहवालानुसार एक सोमवारपर्यंत आपलं पाणी चालू होईल. अनेक नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि ते फेसबुकच्या माध्यमातून, ते रील्सच्या माध्यमातून जनतेला असं सांगण्याचा प्रयत्न करतात की या ठिकाणचं काम जे आहे ते अद्याप आणखी एक 10 ते 15 दिवस लागू शकतात या कामाला. नाही, एवढा वेळ लागणार नाही. तर लवकरात लवकर काम करायचा आमचा प्रयत्न आहे. 10-15 दिवस लागणार नाही. सोमवारपर्यंत आम्ही शक्यतो पाणी चालू करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. सध्या युद्ध पातळीवर काम चालू आहे, रात्री उशिरापर्यंत काम चालू राहील आणि आम्ही लवकरात लवकर नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा दृष्टीनं पाणी पुरवठा चालू करू. नक्कीच सलोनी, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने देवकर सरांनी सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे. ते म्हणतात की भैरोबा नाला या परिसरामध्ये जे MGP ची जे मेन मोठी लाईन आहे, ज्या लाईन मधून पिण्याचं पाणी पुरवठा केला जात आहे, ते लाईन या ठिकाणी लिकेज झालेली आहे आणि त्याचं दुरुस्ती करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी आणि महानगरपालिकेचे स्टाफ आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते या ठिकाणी थांबून काम करत आहे. आज ते रात्रपर्यंत थांबून या ठिकाणी लवकरात लवकर नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीला कशा पद्धतीने आपण पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून सुरळीत करू शकतो याचा प्रयत्न ते निश्चितच करणार आहेत. ते थांबलेले आहेत या ठिकाणी आणि थांबून ते या ठिकाणी नागरिकांकडनं, कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेत आहेत. हे दृश्य आपल्याला पाहतोय. अनेक लोक आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात की या कामाला अद्याप अजून 10 दिवस लागेल, 15 दिवस लागेल, परंतु असं नाही. देवकर सरांनी सांगितल्याप्रमाणे या कामाला सोमवारपर्यंत नागरिकांना कशा पद्धतीने पाणी पुरवठा सुरळीत करता येईल याच्याकडे ते मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित
करणार आहेत. त्याचबरोबर गंगानगरचे सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा पवार सुद्धा सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आहेत आणि कामकाज ते पाहत आहेत, काम करून येत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. खरं पाहिलं तर राहुलदादा, सकाळपासून तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात. आपल्या परिसरामधले जे नागरिक आहे, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा पडलेला आहे. पिण्याचं पाणी लवकरात लवकर सुरळीत कसं करता येईल याचा प्रयत्न आपण या ठिकाणी सातत्याने सकाळपासून थांबून करत आहात. अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहात. काय अधिकाऱ्यांशी आपलं बोलणं होत आहे, काय आपली मागणी आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे, काय सांग? गेले 3-4 दिवस झालं आपल्या भेकराईनगर, गंगानगर, तुकाई दर्शन, ढमाळवाडी, पापडे वस्ती, देवाची उरुळी, फुरसुंगी या भागात पाण्याचा तुटवडा खूप प्रमाणात जाणवत आहे. आणि आज मी तो तुटवडा का जाणवत आहे ते बघण्यासाठी आपल्या भैरोबनाला इथे जी MGP पाणी योजनेची जी पाईपलाईन आहे, ती मेन पाईपलाईन जी आहे ती लिकेज झाली होती आणि ती सत्यता आम्ही बघण्यासाठी मी स्वतः इथं सकाळी 8 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत, आत्ताचे 5 वाजलेले आहेत, तर 5 वाजेपर्यंत थांबून तिथं आलो होतो. MGPचे जे अधिकारी आहेत, जावळे साहेब असतील, देवकर साहेब असतील, परत गरज साहेब होते, त्या सर्वांनी सहकार्य करून कर्मचारी जास्त प्रमाणात बोलून लवकरात लवकर हे काम मार्गी लागायचं त्यांनी पाठपुरावा केला व इथं त्यांनी स्वतः थांबून सुद्धा त्यांनी काम करून घेतलेलं आहे. आणि येत्या 2 ते 3 दिवसात पाणी पुरवठा प्रॉब्लेम, पाईपलाईनचा लिकेज प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर होईल असे आश्वासन MGPच्या साहेबांनी मला दिलेले आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सकाळी 8 वाजल्यापासून राहुलदादा पवार हे या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्यापासून होत असणारी गैरसोय याला दूर करण्यासाठी सातत्याने अधिकाऱ्यांशी ते भेटत आहेत आणि कर्मचाऱ्यांशी भेटत आहेत. एक तळमळ म्हणून की लवकरात लवकर आमच्या प्रभागातल्या नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवठा कशा पद्धतीने सुरळीत करण्यात येईल असं देखील प्रयत्न सातत्याने ते अधिकारी कर्मचाऱ्यांशी भेटून ते या ठिकाणी करत आहेत. कॅमेरामॅन विजय कोळीसह मी मनीष कांबळे.